जुन्या आठवणीमध्ये घेऊन जाणारी, तोंडात जाताच विरघळणारी ओरिजिनल पद्धतीने मलाईदार दाणेदार कुल्फी कशी बनवायची ते बघणार आहोत। आणि हो, आज आपण कुल्फीचं प्रेमिक्स बनवून कुल्फी मलाईदार कशी बनवायची ते बघणार आहोत। आणि हो, तुम्ही अगदी 5 मिनिटात चुटकीसरशी तुम्ही ही आणि आपण रोल कट कुल्फी कशी बनवायची ते देखील बघणार आहोत। जर तुमच्याकडे कुल्फीचं म्हणजे साचा नसेल तर कुल्फी कशी बनवायची ते देखील मी इथे सांगणार आहे। व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे कुल्फी बनवण्यासाठी फुल क्रीमवालं इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे, पण मी सुरुवातीला आहे ना उकळून घेतलेलं होतं। आता गरम करून थोडंसं आपल्याला आटवून घ्यायचं हे दूध। आता या दुधाला सुरुवातीला आपल्याला एक 5 ते 10 मिनिट उकळी काढून घ्यायची आहे। उकळी देखील आलेली आहे। हे दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे। एक साधारण 20 ते 25 मिनिट वेळेला छान आटवून घेणार आहे। आणि इथे काही मी केशच्या एक 5 ते 6 केशच्या काड्या टाकलेल्या आहेत। ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालेल, पण कलर खूप छान येतो त्याच्याकरता मी टाकते। साईडला आपलं दूध उकळतंय तर इथे आपण घेणार आहोत प्रीमिक्स बनवायला कुल्फीचं। इथे मी अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत, अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत, अगदी पाव कप इतके आपल्याला पिस्ते घ्यायचे आहेत, एक 4 वेलची घ्यायच्या आहेत। स्वाद खूप छान उतरतो वेलचीचा, त्यामुळे अवश्य टाका। आणि आपल्याला हे अगदी 5 ते 10 मिनिट आपल्याला अगदी भाजून घ्यायचे आहेत, थोडेसे जास्त नाहीत भाजायचे। काजू बदाम पिस्ते वेलची थंड करून घ्यायची आणि मग मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये हे सर्व जिन्नस काढून घ्यायचे। आणि इथे मी पाऊण कप इतकी साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, जशी तुम्हाला कुल्फी गोड हवी आहे त्यानुसार। आता काय करायचं, आपली छान मलाईदार कुल्फी हवी याच्याकरता इथे मी काय करणार आहे, मी इथे मिल्क पावडर घेते। मी ते मोठा चमचा असतो ना पोहे खायचा चमचा, त्या चमच्याने इथे 4 चमचे मिल्क पावडर घेते। मस्त अशी आपली मस्त दाणेदार कुल्फी बनवून तयार होते। पोहे खायच्या चमच्याने इथे मी 2 चमचे आणि थोडंसं अगदी अर्धा चमचा इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे। कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे काय होतं, आपली घट्टसर आणि छान अशी सेट होते कुल्फी, त्याच्याकरता कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे, मस्त अशी तयार होते। आता काय करायचं, मिक्सरचं भांड्याचं झाकण लावायचं आणि हे मिश्रण आपल्याला फिरवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिट याला मिक्सरवरती। इथे मिश्रण देखील छान बारीक देखील झालेलं आहे। इथे आपलं कुल्फीचं प्रेमिक्स देखील बनवून तयार झालेलं आहे। तुम्ही हे एका हवाबंद बरणीमध्ये तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता। प्रेमिक्स तुम्हाला मनाला वाटेल तेव्हा तुम्ही ही प्रेमिक्स दुधामध्ये मिक्स करून तुम्ही ही कुल्फी बनवू शकता। अगदी आपली 10 ते 15 मिनिटांमध्ये ही कुल्फी बनवून तयार होते। इथे आपलं मस्त असं प्रीमिक्स देखील बनवून तयार झालेलं आहे। अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही झटकेपट ही कुल्फीचं प्रीमिक्स बनवून कुल्फी बनवू शकता, अगदी 2 ते 3 मिनिटात। आता काय करायचं, इथे दूधसुद्धा आटलं देखील आहे, तुम्ही बघू शकता। आता काय करायचं, या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, पावडर टाकायची। म्हणजे प्रीमिक्स आपण जे ड्रायफ्रूटचं बनवलं होतं ना कॉर्नफ्लॉवरचं वगैरे ते टाकायचे। ही पावडर दुधामध्ये जर मिक्स केली ना, अगदी आता आपल्याला काय करायचं आहे, अगदी 5 ते 6 मिनिटांनंतर आपल्याला हे उकळून घ्यायचे। पावडर टाकल्यानंतर दूध आहे ते म्हणजे आठवलेलं, म्हणजे काय होतं, जे टेक्स्चर आहे ना थोडंसं घट्ट होतं, त्याच्याकरता इथे थोडीशी साखर टाकते, अगदी मी 2 ते 3 चमचे, कारण मला साखरेचं प्रमाण थोडंसं कमी वाटलं त्याच्याकरता। तुम्ही साखर देखील टाकू शकता वरून, प्रीमिक्समध्ये जर ॲड केली होती तरीसुद्धा वरून टाकू शकता। आता काय करायचं, एक आपल्याला उकळी काढून घ्यायचे याला। आणि बघू शकता तुम्ही, जसं हे आता आपल्याला शिजवलं ना आपण, तसं हे घट्ट होत जातं हे मिश्रण। आणि दाटसरपणा त्याचा बघू शकता, कन्सिस्टन्सी बघू शकता, अगदी चांगलं घट्ट झालेलं आहे कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे। गॅस बंद केला आणि रूम टेम्परेचरवरती हे मिश्रण थंड करून देखील घेतलेलं आहे कुल्फीचं। आता हे थंड देखील झालेलं आहे, पूर्णपणे थंड करून घ्यायचं, अजिबात गरम वगैरे करायचं नाही आहे, अजिबात ठेवायचं नाही। आता हे मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावायचे आपल्याला 1 ते 2 मिनिट याला छान फिरून घ्यायचं। असं केल्यामुळे काय होतं माहिती आहे का, ज्या म्हणजे साई वगैरे जमा झालेली असते ना वरची, ती नीट व्यवस्थित अशी छान बारीक होते, बघू शकता। आणि मस्त आपल्याला मलाईदार अशी छान अशी कुल्फी खायला मिळते त्याच्याकरता। आता काय करायचं, कुल्फीचं आपल्याला मोल्ड घ्यायचं आहे।
किंवा जर तुमच्याकडे कुल्फीचं जर मोल्ड नसेल तर पेपर ग्लास असतात ना कागदाचे, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी. किंवा ग्लास नसेल तर डब्बा असतो स्टीलचा, तो घ्यायचा स्टीलचा, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे मिश्रण काढू शकता. आणि काय करायचं आपल्याला, हे मिश्रण आहे ना मोल्डमध्ये ओतायचं आहे. मिश्रण आहे ना खूप काटोकाट असं म्हणजे खूप काटोकाट भरायचं नाही आहे, अगदी थोडंसं कमी भरायचं आहे. म्हणजे काय होतं ना, अगदी काटोकाट जर भरलं ना ते खूप म्हणजे झाकणाला वगैरे लागू शकतं. आणि इथे मी पेपर ग्लास घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कटवाली कुल्फी बनवून दाखवणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ओतून घेतलं ना, ह्याला सुद्धा आपल्याला एक आपल्याला पेपर लावायचे वरती. आणि झाकण सुद्धा लावलेलं आहे. मी इथं बटर पेपर घेतलेला आहे आणि ह्याला रबरने पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला. ते रबर देखील लावलेलं आहे, एअरटाईट असं मी झाकण लावलेलं आहे याला, म्हणजे बटर पेपरने कवर केलेलं आहे. आणि ह्यात आपल्याला सगळे मोल्ड जे आहेत तर आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे आहेत. आता ह्या कुल्फी आहेत आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत. या कुल्फी फ्रीजरमध्ये ठेवायच्या 7 ते 8 तासासाठी ठेवू शकता किंवा रात्रभर आपल्याला ठेवून दे. मी या ठिकाणी रात्रभर सेट करण्यासाठी ठेवून देणार आहे, म्हणजे छान अशा सेट होतील. आता 7 ते 8 तास झालेले आहेत, म्हणजे रात्रभर झालेले आहे. आता आपल्याला कुल्फी आहेत ना सेट झालेले आहेत छान. आता ही कुल्फी आहे ना फ्रीजरमध्ये काढून घेतलेली आहे. खाली आहे ना पाणी ठेवायचे आणि हे कुल्फी आहेत ना एका बाउलमध्ये काढायचं आणि असं हातामध्ये घ्यायची कुल्फी आणि गोल गोल असं हे करायचं. म्हणजे काय होतं आहे ना कुल्फी छान निघते. आणि टूथपिक आहे ना आपल्याला मध्ये अशी टोचवायची आणि बघू शकता आणि मस्त अशी अलगदपणे आपली कुल्फी देखील निघलेली आहे. इथे बघू शकता कुल्फी अगदी मलाईदार मस्त अशा तोंडात टाकतात विरघळणाऱ्या मस्त मलाईदार रबडीदार मस्त कुल्फी आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत. कुल्फी मला की अगदी जुन्या आठवणीमध्ये आपण जातो. इतकी मस्त ही खायला टेस्टी मस्त अशी चवीची कुल्फी बनवून तयार होते. आणि इथे मी काही पिस्त्याचे काप टाकलेले आहेत वरती कुल्फीवरून आणि काही गुलाबाच्या पाकळ्या सुकलेल्या. अगदी मस्त आपली कुल्फी बनवून तयार आहे. अगदी दिसायला खूप सुंदर दिसते असं केल्यामुळे ड्रायफ्रूटचं डेकोरेशन. आणि इथे तुम्हाला पेपर कपमध्ये सुद्धा दाखवते. पेपर तो फाडायचा आणि अलगदपणे ही कुल्फी काढायची. आणि इथे मी कटवाली कुल्फी करते. आणि इथे बघू शकता आपली मस्त अशी टेम्पटिंग अशी कुल्फी आपली बनवून तयार झालेली आहे. कटवाली कुल्फी ही सुद्धा खूप मस्त लागते, अगदी टेस्टी बनवून तयार होते. तुम्ही दोन्ही पद्धतीने कुठल्याही पद्धतीने बनवू शकता. मस्त अशी थंडगार आपली कुल्फी बनवून तयार झालेली आहे, एकदम मस्त तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा. कशी झाले ते कमेंट करून नक्की सांगा. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मस्त अशा जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.